In last session, we had seen the political history of North India in the early medieval time, and it particularly featured the tripartite struggle, specifically for control of the city of Kannauj between three dynasties: Gurjara Pratiharaj, and Palas from North India, and Rashtrakuts with their base in the Deccan, particularly in Karnataka and Maharashtra. So we had seen the political history, the kings, the major development from the political point of view of this period. Now in this session, let us see what was the life, general life under these three dynasties, during these three dynasties. That is society, administration, trade and commerce, art and architecture, and cultural aspects. So history is merely not a political outline of succession of rulers, how kings came to the power one after another, but more so it is how society developed, how the structure of administration evolved or developed, and what was the position of trade with any particular reasons thereof. So this forms very important aspect of history. So we'll see general overview of life during these three kingdoms. Now, as we have seen during political history, these three dynasties flourished after the Gupta period, and the Gupta period which preceded these kingdoms had a kind of legacy on all these things: the way society evolved, the way administration structure got established, and also in the field of trade and commerce. ह्या तीन राजवटींच्या अगोदर जे गुप्ता साम्राज्य होतं त्यांची एक लेगसी होती, ती बऱ्याच अंशी कंटिन्यू झाली. गुप्ता साम्राज्याचा अंत साधारणपणे 550च्या दरम्यान झाला, एडीच्या दरम्यान, इसवी सन. त्यानंतर जवळपास आपण सुरुवातीला बघितले की सक्सेसर्स ऑफ गुप्ता 1650 पर्यंत पुष्यभूती, थानेसर, हर्षवर्धन यांचं किंगडम झालं. तर ह्या तीन डिनास्टींचा कालावधी साधारणपणे इथून चालू होतो. अर्ली 7th सेंचुरी टू 10th सेंचुरी, 11th सेंचुरी ह्या कालावधीची आपण चर्चा करत आहोत. 7 to 10th सेंचुरी. ह्या कालावधीमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टींच्यावर याच्या अगोदर जे मोठं साम्राज्य झालं गुप्ता साम्राज्याचा प्रभाव होता. सो विल सी सम फीचर्स ऑफ दिस लाईफ ड्युरिंग these three kingdoms. The administration generally, प्रशासनाची जी गोष्ट आहे, was run on similar pattern as that of Guptas. जे गुप्ता एम्पायरची सिस्टीम अतिशय खराब होती म्हणून ते रिप्लेस नाही झाले, तर ते सस्टेन करू शकले नाही म्हणून रिप्लेस झाले आणि त्यांची जागा ह्या डिनास्टीजने घेतली. त्यामुळे
त्यांच्या काळात जे ॲडमिनिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर, प्रशासनाची संरचना जी होती ती बऱ्यापैकी कंटिन्यू राहिली, कारण ती इफेक्टिव्ह होती, ती इफिशियंट होती. गुप्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्यावर पुष्यभूतीजांचा सुद्धा प्रभाव होता, म्हणजे हर्षवर्धनाचा. तर गुप्ताज आणि पुष्यभूतीज हर्षवर्धनांचं स्ट्रक्चर गुर्जरा प्रतिहार आणि पालाजने बऱ्यापैकी फॉलो केलं, आणि दक्षिणेकडं चालुक्याच ह्या मधल्या काळामध्ये दक्षिणेमध्ये चालुक्य फ्लरिश झाले, तर राष्ट्रकूटांच्यावर चालुक्यांचा प्रभाव राहिला. राजा जो होता किंग, ही वॉज स्टील द अटमोस्ट पॉवर, ही वॉज द इपिटमी ऑफ ऑल अफेअर्स, सर्वोच्च पदावर हा राजा होता. अँड ही वॉज ऑल्सो द कमांडर इन चीफ, म्हणजे हा फक्त हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन नव्हता, तर तो कमांडर ऑफ चीफ सुद्धा होता. पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरचा तो हेड तर होताच, पण तो सेनापती सुद्धा होता, कमांडर इन चीफ. आणि याचा जो कारभार चालायचा तो दरबारातून चालायचा, कोर्ट. हे कोर्ट आहे तो केंद्रबिंदू होता. इट वॉज सेंटर ऑफ सांस्कृतिक ज्या घडामोडी होत्या, कल्चरल अफेअर्स, ह्या राजदरबारातूनच हे व्हायच्या, एक्झिबिट व्हायच्या. जस्टिस, न्यायदानाचं सुद्धा महत्त्वाच्या गोष्टींच्यावर न्यायदानाचं केंद्र सुद्धा हा दरबार असायचा. त्यामुळे सांस्कृतिक आणि न्यायिक गोष्टी ह्या दरबाराच्या भाग होत्या. महिला ज्या होत्या राजघराण्यातल्या त्या सुद्धा हे दरबार अटेंड करत होत्या, अशी माहिती मिळते. द किंग्स पोझिशन वॉज हेरिडिटरी. ही पोझिशन हेरिडिटरी होती. शक्यतो सगळ्यात मोठा जो मुलगा आहे, एल्डेस्ट सन, सक्सिडेड हिज फादर. आणि तसं मौर्य काळात सुद्धा होतं, गुप्ता काळात सुद्धा होतं. जे राजकुमार होते, प्रिन्सेस, they were appointed as provincial governors. म्हणजे जे मोठ्या साम्राज्यात, मौर्य साम्राज्यामध्ये, गुप्ता साम्राज्यामध्ये झालं, तेच ह्या छोट्या छोट्या राजवटीमध्ये सुद्धा झालं. त्या राजवटीचे आणखीन छोटे छोटे प्रॉव्हिन्सेस करण्यात येत होते, आणि प्रत्येक प्रॉव्हिन्सेसचा कारभार एखाद्या राजकुमाराकडे दिला जायचा. काही काही ठिकाणी आपल्याला अशी उदाहरणं सापडतात की प्रिन्सेसेसना सुद्धा, राजकुमारींना सुद्धा तो आपण दिलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रिन्सेसेस जे राष्ट्रकूटांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं की अमोघ वर्ष पहिला याची जी मुलगी आहे चंद्रबाला म्हणून, तिला रायचूर आणि ह्या भागातला भाग तिच्या अधिपत्याखाली देण्यात आला होता. ही प्रचलित होती असं नाही, पण काही काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये राजकन्यांना सुद्धा, राजकुमारींना सुद्धा राजकुमारांच्या सारखंच बरोबरीनं गणलं जाऊन त्यांना सुद्धा राजकारभाराची संधी दिली जायची. तर ह्या पूर्ण कारभारामध्ये राजाच्या ही वॉज असिस्टेड बाय, त्याला मदत केली जायची, असिस्टेड अँड ॲडवाइज्ड बाय मिनिस्टर्स. ओके, ह्या काळामध्ये हा एक वर्ग प्रामुख्यानं महत्त्वाची पोझिशनला आला, मिनिस्टर्स. आणि ही वॉज चोजन फ्रॉम, हा म्हणजे फक्त कर्तृत्वावर याचं सिलेक्शन होत नसायचं, तर लिडिंग फॅमिली
प्रतिष्ठित घराणी त्या काळची, त्याच्यातून हे निवडलं जायचं. आणि हे सुद्धा हेरिडिटरी बनलं. म्हणजे एक जर मुख्य प्रधान जर असेल तर त्याचा मुलगाच मुख्य प्रधान बनणार. एखादा जर कोषागारचा अधिकारी असेल, मंत्री असेल, तर त्याचा मुलगाच हे म्हणतात हेरिडिटरी बनलं. ॲक्च्युअली दीज पोस्ट आर स्पेशलाइज पोस्ट, दे शुड बी बेस्ड ऑन मेरिट. पण ह्या काळामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये असं नव्हतं. तर ही प्रथा जर हळूहळू गुप्ता एम्पायरमध्ये सुरू झाली आणि याच्यामध्ये ती पूर्णपणे रुजली की मिनिस्टर्स हे जे आहेत ही पोझिशन हेरिडिटरी बनली. ज्याचं आपल्याला एक उदाहरण सुद्धा सापडतं की पालास जे आहेत, जे बुद्धिस्ट रिलिजनला पॅट्रोनाइज ज्यांनी केलं, त्यांचे जे मंत्री आहेत ते ब्राह्मण फॅमिलीला असा एक उल्लेख आढळतो की सलग 4 पिढ्या एक ब्राह्मण फॅमिलीनं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा दिली मंत्र्यांच्या स्वरूपात. आणि आपल्याला एपिग्राफिक रेकॉर्डवरून, शिलालेखांच्यावरून, इतर नोंदींच्यावरून हे तिन्ही जे राजवटी आहेत ते कुठले मंत्री नेमायचे. तर एक मिनिस्टर असायचा फॉरेन अफेअर्सचा, जो शत्रुपक्ष मित्रपक्ष असतील त्याच्याशी देवाणघेवाण करण्याचा जबाबदारी याला असायची. रेव्हेन्यूसाठी एक मंत्री असायचा, सेनापती एक असायचा, चीफ जस्टिस, पुरोहित हे महत्वाचे मंत्री असायचे. आणि यातले ॲट द टाइम ऑफ वॉर, युद्धाच्या वेळी हे सर्व they were required to participate in the war except पुरोहित. थोडंसं सैन्याच्या बाबतीत माहिती घेऊ आपण. ऑल द 3 किंगडम्स ह्या तिन्ही राजवटींच्याकडे आपण थोडी त्याची मिलिटरी प्रोव्हिस बघू. ताकद तर महत्वाचं म्हणजे मोठं सैन्य होतं, कारण हा पूर्ण 200 ते 250 वर्षांचा कालावधी हा संघर्षात गेला या तिन्ही राजवटींचा. आणि त्यामुळं आणि ते तुल्यबळ होते तिन्ही राजवटी, त्यामुळं त्यांना ते भाग होतं मोठं सैन्य, सुसज्ज सैन्य ठेवणं. आणि प्रत्येकाची एक स्पेशालिटी होती, आपण बघूच. बट द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज ऑल 3 किंगडम्स had large and well organized army. म्हणजे मोठं सैन्य होतं. आणि याच्याबरोबरच ह्या तिघांच्याकडेही वॉर एलिफंट्स हे सुद्धा भरपूर प्रमाणात होते, विपुल प्रमाणात होते. त्याच्यातलं स्पेशालिटी जर बघायला गेलो आपण तर पालाज जे आहेत त्यांच्याकडं सगळ्यात जास्त लार्जेस्ट नंबर ऑफ एलिफंट्स होते. म्हणजे याच्या बाबतीत पालाचं सैन्य सरस होतं इतर दोघांच्या बाबतीत. गुर्जरा प्रतिहाराज जे आहेत दे वेअर स्लाइटली बेटर फ्रॉम द पॉइंट ऑफ कॅव्हलरी. यांचं घोडदळ आहे ते सरस होतं इतर दोघांच्या पेक्षा. आणि राष्ट्रकूटांची स्ट्रेंथ हे त्यांचे फोर्ट्स होते, लार्ज नंबर ऑफ फोर्ट्स, दुर्ग. आणि आपण जर तसं वी हॅव सीन ऑलरेडी ऑल्सो दॅट फ्रॉम मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या तिघांच्या मध्ये
राष्ट्रकूट हे सामर्थ्यवान होते आणि वेळोवेळी त्यांनी सिद्ध सुद्धा करून दाखवलं होतं. मग त्याचं एकमेव कारण असं नाही की त्यांच्याकडे दुर्ग होते, पण त्यांचं राष्ट्र सुरक्षित होतं. आणि ॲक्च्युअली जे कनौजचा जो ताब्या घेण्याचा जो हे आहे, संघर्ष आहे, ते कनौज तसं बघायला गेलं तर ते पालाज आणि प्रतिहाराज यांच्या रिजनमध्ये पडतं. त्यामुळे ती युद्ध त्यांच्या भूभागात लढली गेली. राष्ट्रकूटांना हरवण्यासाठी एक धर्मपालांनी काही जर सोडले तर त्यांनी इकडे प्रयत्न केला नाही इथं येऊन खाली स्वारी करून त्यांना हरवण्यासाठी. त्यामुळं बऱ्यापैकी राष्ट्रकूटांचं एम्पायर आहे ते इंटॅक्ट राहिलं. द इन्फंट्री म्हणजे जे घोडं हे आहे, पायदळ आहे, या तिन्ही राजवटीचं इन्फंट्री consisted of regular and irregular troops. इरेग्युलर ट्रूप्स. रेग्युलर म्हणजे काय? जे नियमित सैनिक आहेत, ज्यांचं कामच आहे युद्ध करणं, ते रेग्युलर. आणि इरेग्युलर म्हणजे काय? की ज्यावेळी युद्ध नसेल त्यावेळी हे सैनिक इतर रोजगार करतील आणि ज्यावेळी युद्धाची वेळ येईल त्यावेळी ते याच्यात सामील होतील. किंवा जे व्हॅसल चिप्स आहेत, व्हॅसल चिप्स, व्हॅसल चिप्स म्हणजे काय? लोकल त्यांचे जमीनदार, सामंत हे जे असतील, ह्यांचं छोटे छोटे जे सैन्य असतील ते युद्धाच्या वेळी द्यायचं, इतर वेळी त्यांनी त्यांच्याजवळच ठेवायचं. तर हे इरेग्युलर ट्रूप्स आले. अशा दोन्ही पद्धतीचे ट्रूप्स आपल्याला पाहायला मिळतात त्या तिन्ही राजवटींच्या मध्ये. आणि बऱ्याचदा ह्या राजांच्या मध्ये आणि सामंत जे आपण म्हणतो ह्यांच्यामध्ये सुद्धा युद्ध बऱ्याचदा व्हायचं. आणि ह्या सामंतांचं काय असायचं, हे बऱ्यापैकी ऑटोनॉमस असायचे. हे जे व्हॅसल्स आहेत ह्याला आपण सामंत सुद्धा म्हणतो, फिडेटरी सुद्धा म्हणतो. हे बऱ्यापैकी ऑटोनॉमस होते, स्वायत्तता होते. फक्त त्यांनी ह्या राजवटींच्या ज्यांच्या अंकित असतील त्यांचं सुझॅरनिटी मान्य करायची आणि त्यांना ट्रिब्यूट्स वगैरे द्यायचे. आणि जर आपण बघितलं की पण यांचा कायम ते डोकं वर काढायचे आणि ते अंतर्गत बंडाळी शमवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागायचा. तर राष्ट्रकूट जे आहेत पर्टिक्युलरली त्यांना कायम फाईट करावं लागलं. वेंगी हे जे कर्नाटकातले छोटेसे व्हॅसल्स आहेत यांच्याशी फाईट करावं लागलं. जे प्रतिहाराज आहेत यांना कायम परमार्स ऑफ माळवा प्रांतातले परमार जे आहेत ते छोट्या प्रमाणात त्यांच्याशी हा संघर्ष करावा लागला. आणि बुंदेलखंडचे चंडेल्स सुद्धा, चंडेलस ऑफ बुंदेलखंड. ओके. आणि ज्यावेळी यांचा संघर्ष व्हायचा आणि ज्यावेळी हे विजयी व्हायचे त्यावेळी हे ह्यांचं मांडलिकत्व मान्य करायचे आणि ह्यांना ट्रिब्यूट द्यायचे, मांडलिकत्व पत्करलं म्हणून. पालाज आणि राष्ट्रकूट जे आहेत त्यांची नेव्ही सुद्धा होती, पण त्याचे डिटेल माहिती आपल्याला सापडत नाही बऱ्याच अंशी. तर ही साधारणपणे त्यांची आर्मीची परिस्थिती होती. संघर्ष एकमेकाशी तर त्यांचा होताच, पण त्यांना त्याच्याबरोबरच सामंतशाही जी गुप्तांच्या काळात त्याची बीजं रोवली गेली, मूळ धरलं होतं, हर्षवर्धनानं ती कंटिन्यू केली आणि ह्यांची ताकद वाढली होती. त्यांच्याशी सुद्धा त्यांना बराचसा संघर्ष करावा लागला. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मोठं एम्पायर होण्यामागे ह्या सुद्धा अडचणी बऱ्याचशाच होत्या की सामर्थ्यवान व्हॅसल्स किंवा सामर्थ्यवान सामंत हे तयार झाले होते. त्याच्यावर थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाईप स्टडी आपण करू ह्या राजवटी दरम्यान.
what kind of administration this particular era had. Administration जे ह्या राजवटी डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेट करत होत्या, म्हणजे जे व्हायसल्स आहेत आणि जे सामंत आहेत त्यांना सोडून इतर ज्या पूर्ण भूप्रदेशावर यांचं डायरेक्टली राज्य होतं. असं नाही की सगळाच यांचा भूप्रदेश त्या सामंतांनी व्यापला होता. यांच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये सुद्धा बराचसा प्रदेश असायचा. तर त्या प्रदेशाचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं व्हायचं, तर त्याची डिव्हिजन होती. सगळ्यात टॉप लेवलला राष्ट्र, ह्याचं सुपरविजन करायला गव्हर्निंग नेमलेला असायचा, ज्याला प्रॉव्हिन्स सुद्धा म्हणू शकतो आपण. तर बऱ्याच वेळा बघितलेला हा गव्हर्नर आपण राजघराण्यातला असतो, राजकुमार असतो. त्याला कधी कधी राष्ट्रपती सुद्धा म्हणतात. त्याकाळी राष्ट्रपती हा प्रॉव्हिन्सेसचा मुख्य असायचा, हेड असायचा. ह्याच्या खालचं युनिट होतं, ह्याच्यापेक्षा छोटे प्रॉव्हिन्स ॲक्च्युली, त्याला एक पर्टिक्युलर नाव आहे. हे नाव लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे, भुकटी. ओके, तर भुकटी म्हणजे प्रॉव्हिन्सेस ॲक्च्युली होतं, म्हणजे छोटा प्रॉव्हिन्सेस, विभाग. म्हणजे तर राष्ट्र जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्राला आपण राष्ट्र म्हणू शकतो. ते समजा राष्ट्रकुटांचं जर आपण एम्पायर बघायला गेलो तर राष्ट्रकुटांच्या मध्ये महाराष्ट्र एक राष्ट्र होऊ शकतं, कर्नाटक एक त्यांचं दुसरं राष्ट्र होऊ शकतं, आंध्र प्रदेशचा थोडा भाग जे होता तिसरं राष्ट्र होऊ शकतं. भुकटी म्हणजे काय, तर महाराष्ट्रामधले विभाग आता जसे आहेतच. पुणे विभाग आहे, त्याच्यामध्ये 4-5 जिल्हे. नागपूर विभाग, त्याच्यामध्ये 4-5 जिल्हे. जसे असतात तसा विभाग, पण प्रॉव्हिन्स, छोटा प्रॉव्हिन्स त्याला म्हटलं गेलं. सो भुकटी वॉज नथिंग बट प्रॉव्हिन्स. आणि ह्याचा जो अधिकारी होता, भुकटीचा मुख्य अधिकारी, जो सगळं हे सांभाळायचा किंवा जो सुपरवाईज करायचा, हे इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे उपरिका. हे आपण गुप्त काळामध्ये सुद्धा हे नाव ऐकलेलं आहे. सो उपरिका वॉज हेड ऑफ प्रॉव्हिन्सेस और हेड ऑफ भुकटी. आणि ह्याचं काम काय आहे, म्हणजे जे विभागीय आयुक्तांचं असतं काम, तर लँड रेव्हेन्यू, महसूल गोळा करणं आणि कायदा व सुव्यवस्था राखणं, लॉ अँड ऑर्डर इन द एंटायर प्रॉव्हिन्स, ही त्याची जबाबदारी होती. म्हणजे आत्ताचा विभागीय आयुक्त हा उपरिका होता. ह्याच्या खालची जी लेवल होती ॲडमिनिस्ट्रेशनची, ती होती विषया और मंडल. हे होतं. आणि हे म्हणजे मॉडर्न डिस्ट्रिक्ट, जिल्हा स्तरावर त्याला विषय किंवा मंडल असं होतं. आणि ह्याचा जो अधिकारी होता, म्हणजे जो आत्ताचा आपण त्याला कलेक्टर हे करू शकतो, तो म्हणजे विश्वपती हा अधिकारी होता. आणि डिस्ट्रिक्ट लेवलला जो उपरिका विभागीय स्तरावर जे काम करणं एक्सपेक्टेड होतं, ते काम डिस्ट्रिक्ट लेवलला विश्वपतीनं करणं एक्सपेक्टेड होतं. त्यात डिस्ट्रिक्ट लेवलला लँड रेव्हेन्यू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं वॉज